गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार भगिनीनो, तुम्ही कसे आहात? तुमचा आजचा दिवस कसा होता? पैशाचा पहिला दिवस. सर्वप्रथम तर तुम्हाला सगळ्यांना इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे म्हणजे कॅथलिक या वेस्टर्न जी प्रख्यात आहे, जसं आपण इंग्रजी कॅलेंडर बोलतो त्याप्रमाणे जो नवीन वर्ष लागला त्याची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. म्हणजे 2025 संपून 2026 लागलेला आहे. म्हणजे एक नवीन वर्ष चालू झालेलं आहे. ओके. मी काल पण बोललो की ह्या वर्षी ज्या आपण चुका केलेल्या असतील त्या 2026 मध्ये आपण करायच्या नाहीयेत. कारण का 2025 नी आपल्याला खूप काय शिकवलेलं आहे. आपण एक वर्ष स्टॉक मार्केटमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे आता आपला एक्सपिरियन्स नक्कीच वाढलेला आहे. ओके. आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी तुम्हाला सांगतोय, समजून घ्या. कारण का उद्या शुक्रवार आहे, लास्टचा दिवस विकली क्लोजिंगचा. ओके. तर मार्केटमध्ये आज असं काय झालं नाहीये. मी बघा हा सकाळी ना बॉक्स बनवला आणि माझ्या फॅमिली मेंबर्स मध्ये टाकला. फॅमिली मेंबरचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये टाकला आणि सांगितलं की जेव्हा पण हा बॉक्स वरती तुटेल खाली तुटेल आपण ट्रेडिंग करायचंय. पण असं काही झालं नाही, कारण का मार्केट आज साइडवेज सुटून राहतात. सगळ्यांना खूप अपेक्षा होती की मार्केटमध्ये आज काही ना काहीतरी मुवमेंट्स भेटतील. आपल्या पण लेवल्स लागलेल्या होत्या. ओके. पण असं काही झालं नाही. ओके. ह्याच्यावरून काय कळून येते की मार्केट आता साइडवेज गेले, म्हणजे साइडवेज जाण्याच्या अजून जर आपण आतमधला विचार केला, या आपण बोलतो ना ऑन द डेप्थ, आपण जर विचार करायचा प्रयत्न केला तर मार्केट वरच्या वरती सपोर्ट घेतलाय मार्केटनी. कसं असतं माहिती काय, तुम्हाला हर वेळेला सांगतो की मार्केट जेव्हा वरती जायचं असेल ना तेव्हा त्याला एकदा खाली येणं जरुरी आहे आणि इथे त्याला सपोर्ट घेणं जरुरी आहे, तरच ती मुवमेंट खरी येते, अशी बोलली जाते. ओके. तेव्हा मार्केटने अशी रॅली दिली आणि नंतर मार्केट साइडवेज गेलं. हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण मग आता आपल्याला क्लिअरिटी येईल की मार्केट आता येणाऱ्या भविष्यामध्ये असा प्रवास करेल. जर असा नाही केला तर खालचा प्रवास इथपर्यंत नक्कीच येईल मार्केट. परत तीच लेवल, म्हणजे जी लेवल आपण मांडतोय ओके एवढ्या दिवसापासून, अशी 200-250 पॉईंटची तीच राहील. म्हणजे मार्केटमध्ये असं करण्यासारखं काहीच नाहीये. आणि हे का होतंय, कारण का नवीन वर्ष आहे, जरा वेळ लागतो. कॅलेंडर चेंज होतात, तारखा चेंज होतात, सगळ्यांच्या स्ट्रॅटेजी चेंज होतात. काही लोक आहेत, काही लोक नाही आहेत. जेव्हा सगळी येतील परत ना तेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट येतील, असा आपण विचार करूया. ओके. त्यामुळे काय ना, ग्लोबल मार्केटमध्ये पण खूप उलाढाल चालू आहेत. त्यामुळे आपल्या मार्केटला जरासा परिणाम होईल. पण मी तुम्हाला हर वेळेला सांगतो की इंडियन मार्केट इज सुप्रीम मार्केट, सुपिरियर मार्केट आहे. आता हे कोणाच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही. आपली एक स्वतःची चाल चालतो. म्हणजे असतं ना, जंगलातला राजा, वाघ, सिंह हे जे आहेत ना, जे आपली चाल चालतात ते कोणाच्या पाठनं जात नाहीत. त्याप्रमाणे इंडियन मार्केट पण आता आपला एका सिंहासारखा झालेला आहे, जंगलातला राजासारखा झालेला आहे आणि तो आता आपलीच वाटचाल करत आहे. तो कुठला मार्केट ग्लोबल खाली आला का आपला मार्केट खाली येतो वरती, असं काही होताना तुम्हाला दिसत नसेल बहुतेक तरी. ठीक आहे. तर त्याप्रमाणे आपण ट्रेडिंग करायचा प्रयत्न करूया की मार्केट आपल्याला काय समजवते, मार्केट आपल्याला काय देते. ओके. आजचा व्हिडिओ खूप छोटा बनवायचा, कारण काय माहिती की जास्त मार्केटमध्ये काही झालं नाहीये, त्यामुळे जास्त त्याच्यावर चर्चा करून फायदा नाहीये. ठीक आहे. कारण का हर एक गोष्ट हर वेळा रिपीट करून करून पण आहे ना कधी कधी इरिटेशन होतं. म्हणजे आपलं माइंड ब्लॉक होतं. इरिटेशनपेक्षा आपलं माइंड ब्लॉक होतं. आपल्याला ना 100 क्वेश्चन अजून डोक्यामध्ये येतात, 10 प्रश्न अजून डोक्यामध्ये येतात आणि ते वेगळे वेगळे असू शकतात. आणि त्यामुळे आपली स्थिरता जी आहे ना, स्थिरता म्हणजे मार्केट थांबले ना, स्थिरता इथे आहे ना, ती डगमगू लावू शकते, मेंटल पीस जाऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ छोटा बनवूया. ओके. तर आता येऊया प्लेन चार्टवरती आणि बघूया मार्केट काय करते. मी जर मार्केटला 5 मिनिटावरती बघतोय पहिला, जे आज मार्केट साइडवेज होतं. ओके. त्यानंतर आपला टाइम फ्रेम जो आहे 15 मिनिटाचा. ओके. 15 मिनिटामध्ये मला ट्रेंड लाईन दिसते. काल पण काल पण तुम्हाला बोललोय की इथे 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 मार्केट थांबलेलं आहे. ओके. मार्केट थांबलेलं आहे. तर आता काय होईल माहितीये का, जर आपण आवरली चार्टवरती येऊ ना तर आपल्याला ही ट्रेंड लाईन क्लिअर दिसेल. ओके. जे आपण लावली ट्रेंड लाईन क्लिअर दिसेल. ह्याच्या पुढे जर तुम्ही बघाल ना तर तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय. माझ्या मुलांना तो पॅटर्न दिसला असेल बहुतांश करून. त्याला आम्ही असा काहीतरी पॅटर्न बोलतो. इकडनं जो एक लाईन लावली जाते आणि त्यानंतर हा असा आराखडा केला जातो. बघा असा.
ओके, मग आता हा जो आहे ना, हा माझ्यासाठी आहे ना एक पॉझिटिव्हचा संकेत आहे की मार्केट इकडनं आता वरती जाण्याच्या स्थितीमध्ये आहे. केव्हा? जेव्हा मार्केट इकडनं लेवल तोडून वरती जाईल. लेवल तोडून वरती जाईल म्हणजे ह्या लेवलला, हे बघा, ही जी लेवल आहे ह्या लेवलला. ओके, त्याप्रमाणे आता आपल्याला विचार करायचा आहे की मार्केट जी ही लेवल तोडत असेल तर नक्कीच आपल्याला एक चांगली संधी भेटेल जो मार्केट हाय पर्यंत येण्याची. ओके, मार्केटने खूप वेळा इथे खस्ता खाल्लेले आहेत, म्हणजे काय, मार्केट खूप वेळा जाण्याचा प्रयत्न करतोय पण मार्केट जाऊ शकत नाहीये, तर मग काय? ओके, तर मग काय, जर हा फ्लॅग अँड पोल पॅटर्न जर तुटत असेल पॉझिटिव्हली तर यस, मार्केटमध्ये मुवमेंट चांगले येतील. आणि असंच कधी दिसतंय, आपण जर डेलीवरती आलो ना, डेलीवरती आलो, जसं मी आज बॉक्स बनवलेला बघा, हा बॉक्स बनवलेला मी, हा सेम बॉक्स जर आपण बघत असू तर तुम्हाला समजत असेल, तर सेम पॅटर्न मध्ये जर हा तुटला वरती तर यस, वरची मुवमेंट, आणि ज्याचा डाऊन तुटला, लो तुटला, तर मार्केट लगभग ह्या लेवल पर्यंत किंवा ह्या लेवल पर्यंत, म्हणजे 2650 पर्यंत. ओके, 2650 डेलीवरती लेवल दिसते आणि वरची लेवल मध्ये दिसते 240 ची लेवल. ओके, तर आपल्या दोन लेवल मार्क झालेल्या आहेत. ओके, आपल्या दोन लेवल मार्क झालेल्या आहेत. मग आता ह्याप्रमाणे जर आपण 5 मिनिटावरती येऊ, तर 5 मिनिटावरती जर आपण आलो ना, तर बघा आपल्या लेवल त्याच आहेत. आपल्या लेवल काय आहेत की 240 आणि 2650. ठीक आहे, 2650. तर ह्याच लेवलला आपल्याला काम करायचं आहे. मग आपल्या लेवल चेंज करायचे आहेत का आपल्याला? तर नाही. आपला अभ्यास चेंज करायचा आहे तर नाही. बघा, जेव्हा आपण ठाम असतो ना एका विषयावरती, तेव्हा आपल्याला ठाम निर्णय घ्यावा लागतो. आपले निर्णय जेव्हा डगमगतात ना, तेव्हा आपले येणारा प्रॉफिट लॉस मध्ये कन्वर्ट होतो. त्यासाठी ना सातत्याने मी हर वेळेला सांगतो की आपला जो मोटिवेशन लाईन आहे, काय लाईन आपली, की पहिले थांबायला शिका, सगळ्या गोष्टी समजा व्यवस्थित, त्यानंतर जे तुम्हाला दिसेल, जे तुम्हाला शिकण्यात नाही येईल त्याप्रमाणेच आपल्याला टार्गेट भेटतील. काय प्रॉब्लेम नाही तसा. आयुष्य बघा खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. ओके, बी पॉझिटिव्ह ऑलवेज. आता 2025 संपलेला आहे इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे, 2026 येतोय, तर हा पण काही ना काही आपल्याला शिकून जाईल आणि ह्याच्यामध्ये आपली प्रगती ही नक्कीच होणार आहे. मी पॉझिटिव्ह आहे, तुम्ही पॉझिटिव्ह आहात का? तर चला, आज पहिला दिवस झाला, आपल्याला 365 दिवस नाही, एक दिवस गेला, 364 दिवस आपल्याला आता काहीतरी नवीन भेटणार आहे. त्यामुळे आपला प्रवास लांबचा आहे आणि योग्यतेचा आहे. त्याप्रमाणेच आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं ह्या वर्षी. ही जिद्द घेऊन आपण येणार भविष्यामध्ये चांगलंच करू आणि आपलं चांगलंच होईल. ठीक आहे, अशी अपेक्षाच ठेवा. कारण का जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो चांगली पॉझिटिव्ह, तेव्हा आपल्याला काहीतरी चांगली गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. माझं होत नाही, माझं असंच होतं, माझं तसंच होतं, नेगेटिव्ह बोलल्यावर आपलं सगळं नेगेटिव्ह होऊन जातं. म्हणून पॉझिटिव्ह बोला, भले काय हो तुमच्या आयुष्यामध्ये. ओके, तर बघा, लेवल्स लागलेले आहेत, लेवल्स आपले लागलेले आहेत, सेम लेवल्स आहेत. मी इकडनं जर मार्केट तुटलं तर मी ह्या साईडला वरती 240च्या वरती ट्रेड घ्यायचा प्रयत्न करणार आहे, आणि नाहीतर मी खालच्या साईडला ह्या लेवलला ट्रेड करायचा प्रयत्न करणार आहे. परत लेवल्स लावून ठेवतो तुम्ही समोर. 320 माझा पहिला टार्गेट असेल आणि 240 च्या नंतरच मी एंट्री घेईन जेव्हा मार्केट सस्टेन करून वरती जाईल तेव्हा, कारण का वरची लेवल खूप आहेत. आणि खाली जर लेवल तुटली तर पहिला टार्गेट माझा आहे 26,050. आणि हा कधी तुटेल तेव्हा ते पण तुम्हाला सांगतो मी. हे बघा, हे जे आहे ना 120 किलो मध्ये दिसते. 120 किती? 120, 26,120 ची लेवल जेव्हा तुटेल ना, तर मार्केट हे तुम्हाला कमी कमी 7-70 पॉईंट देईल. पण हे 7-70 पॉईंट खूप जवळचे आहेत, त्यामुळे काही जास्त मार्केट तुम्हाला पॉईंट देणार नाही. म्हणजे आपण कसं बोलतो की 50 पॉईंट मध्ये
मार्केट झालं तर मी 25 ते 20 पॉईंटच पकडतो. त्यामुळे हा 10 ते 20 पॉईंट पण कमवता आले तरी खूप आहेत. मी हर वेळेला सांगतो की 10 पॉईंट कमवा. आज पण मी 400 क्वांटिटीवरती कमी कमी 20-25 पॉईंट काढले. साइडवेज मार्केटमध्ये पण मी जर पैसा काढू शकतो तर माझं ज्ञान आहे, मला कॉन्फिडन्स आहे आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे. कारण आज वर्षाचा पहिला दिवस होता, माझ्या प्रोफाईलमध्ये ग्रीन व्हावं म्हणून मी आज ट्रेडिंग केली. म्हणजे कुठल्या फॅमिली मेंबरच्या ग्रुपवरती कुठलेही मेसेज टाकले त्यांच्यासाठी मार्केट खूप कठीण असू शकतं. पण मी जसं वागतोय, मी जसं बघतोय मार्केटला की मार्केट अप डाऊन करतोय, तर एक मुवमेंट भेटला मला, 20-25 पॉईंट काढले, विषय संपवला. कुठले निफ्टीचे नाही, सेन्सेक्सची बद्दल बोलतोय, कारण सेन्सेक्सची आजची एक्सपायरी होती गुरुवार असल्यामुळे पहिली. ठीक आहे, त्यामुळे मला तो प्रॉफिट भेटला. क्लोजिंग केली 10 मिनिटांमध्ये आणि निघून गेलो. म्हणजे पॉझिटिव्ह राहणं ह्यालाच बोलतात की मार्केट कसंही असू दे, तुमची परिस्थिती कशी असू दे, तुम्ही किती मेहनत करून पुढे येताना हे तुमच्या मेहनतीवरती डिपेंड करतं. मग तुम्हाला जर खरंच मेहनत करण्याची इच्छा असेल तर माझा नवीन बॅच जर चालू होतोय या जानेवारी एंड पासून, तुम्ही नक्कीच या, काहीतरी शिका, आयुष्यातले स्वप्न साकार करा. पण हो, मेहनत करणं जरुरी आहे. स्टॉक मार्केट इझी पैसा नाहीये. जो मेहनत करतो तोच पुढे येतो. ठीक आहे, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला गेलाय, तिकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करू शकता. मी जेवढं होईल तेवढं माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे, आणि उद्या आपला व्हिडिओ बनणार नाही कारण शुक्रवार आहे. आपला सोमवारसाठी व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे रविवारी बनतो. त्यासाठी धन्यवाद. टेक केअर. गुड नाईट.